बाळा, आज आम्ही तुला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी तुझ्यापर्यंत आमचा हा संदेश पाठवलेला आहे. त्यामुळे हा संदेश तू पूर्ण ऐक. बाळा, खूप दिवसांपासून तुझ्या मनामध्ये एक वेदना आहे. काही लोकांनी तुला खूप कमी लेखले, तुझा अपमान केला, तुला हरवण्याचा प्रयत्न केला, तुझ्या प्रत्येक पावलांवर अडथळे निर्माण केले, तुझे मन तोडण्याचा प्रयत्न केला. बाळा, आम्ही सर्व काही पाहत आहोत. जेव्हा तुला वाटत होते की आता सर्व संपले, तेव्हा आम्हीच तुला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुला धीर देत होतो, तुझ्यापर्यंत आमचे संदेश पाठवत होतो. जेव्हा लोकांनी तुझ्यावर खोटे आरोप केले, तेव्हा तुझे सत्य आम्ही जपून ठेवले होते. पण आज परिस्थिती उलटणार आहे. जे लोक तुला हरवायला निघाले होते, ते आता स्वतःच हरणार आहेत. होय बाळा, हे सत्य आहे. पण त्यांचा पराभव तू करणार नाहीस. त्यांचा पराभव त्यांच्या स्वतःच्या कर्मांमुळेच होणार आहे. या जगात कर्मापेक्षा मोठा न्यायाधीश कोणीही नाही. माणूस काही काळासाठी खोटेपणाने जिंकू शकतो, पण कायमचा नाही. काही लोकांना वाटले की तुझ्याकडे कोणीही नाही, तुम्ही एकटे आहात, त्यामुळे तुला सहज हरवता येईल. पण ते हे विसरले की तुझ्या पाठीशी या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती उभी आहे. जे तुला हरवायला निघाले होते, ते आता स्वतःच हरणार आहेत. जी शक्ती तुझे कायम प्रत्येक क्षणाला रक्षण करत आहे, जे लोक तुला हरवायला निघाले होते, ते आता स्वतःच हरणार आहेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याला त्रास देतो, त्याला रडवतो, त्याच्या मार्गात काटे पेरतो, तेव्हा तो स्वतःच्या भविष्यामध्ये दुःखाची बीजे पेरत असतो. आज ते लोक हसत असतील, गर्व करत असतील, पण त्यांच्या आयुष्यातील सत्याचा क्षण जवळ येत आहे. तू फक्त शांत राहा. तुला बदला घ्यायची गरज नाही. तुला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. कारण जे काम तू करू शकत नाहीस, ते काम कर्म करणार आहे. त्यामुळे तू घाबरू नकोस. तुला न्याय नक्कीच मिळणार. विश्वास ठेव. बाळा, तू आम्हाला अनेक वेळा विचारलेस, स्वामी, मीच का? माझ्याच वाट्याला इतके दुःख का? तर बाळा, तुझ्या वाट्याला जे दुःख आलेले आहे, ते तुला मोडण्यासाठी नव्हते, तर ते तुला घडवण्यासाठी होते. सोने जसे आगीतून तापवून आल्यावर शुद्ध होते, अगदी तसेच तुझे आयुष्य या संकटांमधून तापून सुलाखून अगदी तेजस्वी बनत आहे. जे लोक तुला हरवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना तुझी खरी ताकद कधी समजलीच नाही. त्यांनी तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहिले, पण त्या अश्रूमागचे धैर्य पाहिले नाही. त्यांनी तुझी शांतता पाहिली, पण त्या शांततेत लपलेली शक्ती ओळखली नाही. त्यामुळे तू बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस. तुझी ताकद तू ओळख. तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या सामर्थ्याने तू तुझा विजय नक्कीच मिळवणार. विश्वास ठेव. बाळा, आज परिस्थिती बदलत आहे. ज्या दारांवर तुला नकार मिळाला, ती दारे आता उघडू लागतील. ज्या लोकांनी तुला सोडून दिले, तेच लोक तुझ्याकडे परत पाहतील. ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही, तेच लोक एक दिवस तुझ्या यशाची चर्चा करतील. कारण आमचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. बाळा, कधी कधी तुला वाटते की वाईट लोक खूप पुढे जात आहेत, पण लक्षात ठेव, वेगाने धावणारा प्रत्येकजण योग्य दिशेने जातो असे नाही. सत्याचा मार्ग थोडा संथ असतो,
पण तो कायमस्वरूपी विजयाकडे घेऊन जातो. तू फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा. तुझे कर्म चांगले करत राहा. कोणाबद्दलही वाईट विचार करू नकोस, कारण तुझी वेळ आता सुरू होत आहे. आम्ही तुझ्यासाठी अनेक गोष्टी तयार करत आहोत. ज्या गोष्टींची तू कल्पनाही केलेली नसेल त्या गोष्टी तुझ्या आयुष्यात येणार आहेत. तुझ्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर होत आहे. नवीन संधी येतील, नवीन लोक भेटतील, नवीन आनंद मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझा आत्मविश्वास परत येईल. जेव्हा तू पुन्हा हसायला सुरुवात करशील तेव्हा तुला त्रास देणाऱ्या लोकांना सर्वात जास्त आश्चर्य वाटणार आहे, कारण त्यांनी तुझा अंत पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण आम्ही तुझ्यासाठी नवीन सुरुवात लिहून ठेवलेली आहे. फक्त आज तू तुझ्या या आईला वचन दे की तू कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाहीस. कोणाच्याही वाईट वागण्यामुळे स्वतःला कमी समजणार नाहीस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्यावरचा, तुझ्या या आईवरचा विश्वास तू कधीच सोडणार नाहीस. कारण जिथे विश्वास असतो तिथे आम्ही असतो आणि जिथे आम्ही असतो तिथे पराभवाला जागा नसते. त्यामुळे बाळा, काळजी करू नकोस. तुझा विजय जवळ येत आहे. तुझे अश्रू आनंदात बदलणार आहेत. जे लोक तुला हरवायला निघाले होते ते त्यांच्या स्वतःच्या कर्मांपुढे हरणार आहेत. त्यामुळे तू फक्त शांत राहा, संयम ठेव आणि आमचे नामस्मरण करत राहा. तुझी ही आई तुझ्यासोबत होती, तुझ्यासोबत आहे आणि कायम तुझ्यासोबत राहणार. त्यामुळे काळजी करू नकोस. आमचे नामस्मरण तू नेहमी करत राहा. तुझे कल्याणच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तू आम्हाला अनेकदा विचारलेस, स्वामी, माझ्यावर अन्याय करणारे अजूनही सुखात कसे आहेत? तर बाळा, काळ शांत असला तरी तो कधीही आंधळा नसतो. प्रत्येक कर्माची नोंद होत असते. प्रत्येक शब्द, प्रत्येक अपमान, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक वेदना या आमच्यापर्यंत पोहोचत असतात. ज्यांनी तुला हरवण्यासाठी कट रचले, तुझ्या पाठीमागे कट कारस्थाने रचली, तुझी नाती तोडण्याचा प्रयत्न केला, तुझा आत्मविश्वास मोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाटले की त्यांचा विजय झाला. पण लेकरा, खरा विजय तो नसतो जो दुसऱ्याला हरवून मिळतो. खरा विजय तो असतो जो सत्य, संयम आणि श्रद्धेने मिळतो. तुझी सत्याची बाजू आहे, त्यामुळे तुझा विजय होणे निश्चितच आहे. काळजी करू नकोस. आज आम्ही तुझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरू करत आहोत. ज्या गोष्टींसाठी तू अनेक वर्षे वाट पाहिलीस त्या हळूहळू तुझ्याकडे चालत येतील. तुझ्या आयुष्यातील बंद रस्ते आता उघडू लागतील. तुला योग्य माणसे भेटतील. तुझा सन्मान वाढेल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुझ्या मनाला पुन्हा शांतता मिळेल. त्यामुळे एक गोष्ट कधीही तू विसरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी उभे आहोत. जे लोक तुला खाली खेचत होते ते स्वतःच्या मत्सराचे, अहंकाराचे कैदी झालेले आहेत. दुसऱ्याचे वाईट करून कोणीही कायम आनंदी राहू शकत नाही. आज ते बाहेरून हसत असतील, पण त्यांच्या मनात अस्वस्थता वाढत आहे. कारण सत्यापासून कोणीही कायम पळू शकलेले नाही. ज्याप्रमाणे बी पेरले जाते तसेच पीकही उगवते. त्यांनी दुःख पेरले, त्यामुळे त्यांना सुखाचे फळ कसे काय मिळणार? त्यामुळे काळजी करू नकोस. त्यांच्या कर्माची फळे त्यांना भोगावीच लागणार. बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक फक्त तुला धडा शिकवण्यासाठी आले होते. त्यांनी तुला फसवले म्हणून तुम्ही लोक ओळखायला शिकलात.
त्यांनी तुला सोडले म्हणून तू स्वतःच्या पायांवर उभे राहायला शिकलीस. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुम्ही आमच्यावर अधिक विश्वास ठेवू शकला. त्यामुळे आज त्या प्रत्येक व्यक्तींचे तू आभार मान, कारण त्यांनी नकळत तुला अधिक मजबूत बनवले, तुला अधिक आमच्या जवळ आणले. बाळा, आज आम्ही तुला एक गुपित सांगतो. तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल अगदी जवळ आला आहे. तुला कदाचित अजून त्याची चाहूल लागली नसेल, पण आम्ही पडद्यामागे अनेक गोष्टी जुळवत आहोत. योग्य वेळ येताच सर्व काही तुझ्या बाजूने फिरू लागेल. जे आज तुला अशक्य वाटत आहे ते उद्या सहज शक्य होईल. जे तुझ्यावर हसले तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. त्यामुळे बाळा, आजपासून तू एक गोष्ट कर. कोणाच्याही द्वेषाला तू द्वेषाने उत्तर देऊ नकोस. कोणाच्याही अपमानाला अपमानाने तू उत्तर देऊ नकोस. तुझी शांतता हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. कारण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा आम्ही स्वतः तुमच्यासाठी कार्य करत असतो. तुम्ही जर रागाने निर्णय घ्याल तर ते तुमचे कार्य थांबते. त्यामुळे संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि नामस्मरण करत राहा. तुमचे कल्याणच होणार. बाळा, आम्ही जाणतो तुझ्या मनात प्रश्न येत आहे, स्वामी अजून किती दिवस वाट पाहू? तर बाळा, फळ पिकण्याची वेळ जशी निसर्ग ठरवतो तशीच तुझ्या आयुष्यातील योग्य वेळ आम्ही ठरवतो. उशीर म्हणजे नकार नसतो, उशीर म्हणजे योग्य क्षणाची तयारी असते. आज आम्ही तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख नांदो, तुझ्या मनातील भीती दूर हो, तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो, तुझ्या डोळ्यातील अश्रू आनंदात बदलो आणि जे लोक तुला हरवायला निघाले होते ते त्यांच्या स्वतःच्या कर्मांसमोर नतमस्तक हो. बाळा, तू काळजी करू नकोस आणि स्वतःला कधीच एकटे समजू नकोस. आमची साथ आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू फक्त नम्र राहा, शांत राहा, संयम ठेव, विश्वास ठेव. ज्याच्या मनात विजय मिळाल्यावरही अहंकार येत नाही त्याच्यावर आमची कृपा सदैव राहते. त्यामुळे तू नम्र राहा, नेहमी आमचे नामस्मरण करत राहा. तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळजी करू नकोस. जे लोक तुला हरवायला निघाले होते ते स्वतःच त्यांच्या कर्मांसमोर हारणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.